नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित ऑल इंडिया धनगर समाज दिल्ली या शाखा पिंपरी चिंचवडचे पदाधिकारी श्री प्रवीणजी काकडे साहेब, या ठिकाणी उपस्थित बारगाव मॅडम, या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेले आपल्या भगिनी अस्मित आहे. त्याचबरोबर सविस्तर आपल्याला स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलेले विजय नवले साहेब, मित्र आणि इतर आपले आमचे बांधव, वरिष्ठ सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित, सगळे पॅरेंट, विद्यार्थी आणि विशेष करून आपल्या अक्काताई या अक्का आणि ताई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. त्याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो. मित्र, या ठिकाणी अश्विनीताईंनी सांगितलं स्पर्धा परीक्षा संदर्भामध्ये त्यांची निवड कशी झाली, त्यांनी काय प्रकारचं कष्ट केलं, ते खरंच अप्रिशिएट करण्यासारखं आहे. मुलीला पर्टिक्युलरली खूप मोठ्या प्रकारे आपल्या समाजाला सुरुवातीच्या प्रक्रियेमध्ये सामोरं जावं लागतं. ती परीक्षाच असते, त्यात त्या पास झाल्या. मित्र, गेले 30 वर्ष मी महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये, कर प्रशासनामध्ये काम करतोय. मी 1995 साली डायरेक्ट क्लास 1 ऑफिसर म्हणून माझी निवड झाली. 2005 साली मी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये वॅटचा डेप्युटी कमिशनर म्हणून काम करत होतो. 2025 मध्ये मला कल्याण भिवंडी विभागाचे जॉईंट कमिशनर म्हणून विभाग प्रमुख तिथे निवडण्यात आलं. मित्र, या ठिकाणी पालक आणि विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार चालू आहे. त्या अनुषंगाने प्रशासन, तुम्ही प्रशासनात जायची तयारी करतात, परंतु मी गेले 30 वर्ष प्रशासन बघतोय. या अनुषंगाने मी तयारी करण्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. पहिला भाग येतो, सर्वप्रथम आपण सर्व समाजाचे जे पदाधिकारी आहेत त्यांचं टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. या ठिकाणी आपल्याकडे वरिष्ठ भाऊ आपल्याला सोबत असल्याशिवाय आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाठबळ मिळत नाही. मी मुंबईमध्ये बऱ्याचदा मोठे मोठे व्यापाऱ्यांच्या ऑर्गनायझेशन आहेत, तिथे त्यांचा सल्ला देण्यासाठी, त्यांच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी मला नेहमी बोलावलं जातं. मला विशेष करून इथे सांगायला अतिशय अभिमान वाटतो की आपला हा पिंपरी चिंचवडचा धनगर समाजाचा जो पदाधिकारी आहे आणि इथले जे मंडळ आहे ते खूप ऍक्टिव्ह आहे. अशाच प्रकारचं पदाधिकारी मंडळ कामोठे असेल, पनवेल असेल, खारघर असेल, तिथे ऍक्टिव्ह आहे. आणि आता आपले हे पदाधिकारी ऍक्टिव्ह होऊन आपल्या समाजाचं नेतृत्व करत आहेत. ही अतिशय अभिमानाची बाब आहे, कारण ही वेळच आहे आता नेतृत्व करायची आणि ती योग्य वेळी ते करतायत. त्याचं कारण असं सांगतो मी जेव्हा 1995 साली मुंबईमध्ये पोहोचलो तेव्हा महाराष्ट्राचं विक्री कर कलेक्शन 6,000 कोटी होतं. 6,000 कोटी. आज ते 2,51,000 कोटीवर पोहोचले, म्हणजे 100 पटीच्या आसपास वाढ झाली. आता तुम्हाला सरकार अतिशय, लोकशाही अतिशय सक्षम झाली. योजना राबतायत, रस्ते तयार होत आहेत, बोगदे तयार होत आहेत, रेल्वे तयार होते, लाडक्या बहिणीसारख्या योजना आहेत. शासन कुठेच कमी पडत नाही आणि वरचेवर शासन हे अतिशय स्ट्रॉंग बनत जाणार आहे. व्यापारी, उद्योगपती नाना आयडिया आणतात, ते वेगळे प्रोडक्ट आणतात, समाजाच्या उपयोगी आहेत, ते पुढे चाललेले आहेत. त्याबद्दलही मला काही शंका वाटत नाही. राहिला महत्वाचा विभाग म्हणजे कुटुंब आणि त्याची व्यवस्था. हे मात्र डळमळीत होत चाललं आणि वास्तविक पाहता ते अतिशय चांगल्या जोमानं काम करायला पाहिजे. आपण उत्तर भारतातली काही राज्य बघितली, तिथे तर त्या संघटना अतिशय मोठ्या आहेत आणि त्यांच्या समाजात अतिशय खूप मोठं पाठबळ त्यांना मिळते आणि ती सुरुवात आपली या ठिकाणी झाली. मला खूप त्याची खंत होती. मी 30 वर्षे वेगवेगळ्या समाजाच्या आपल्या नेते मंडळी असतील, लोक असतील, वरिष्ठ असतील, कनिष्ठ असतील, माझे बंधू भगिनी असतील, त्यांना वेळोवेळी भेटत राहिलो, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, आमचं मार्गदर्शन दिलं आणि बऱ्याच लोकांना सोलापूरच्या असतील, पंढरपूरच्या असतील, आटपाडीच्या असतील, त्यांना मी नेहमी ही खंत बोलून दाखवली की आपली संघटना अतिशय मोठी कार्यरत पाहिजे. आणि भारताच्या लोकशाहीमध्ये आणि राज्यघटनेमध्ये वेगवेगळ्या संघटना, अल्पसंख्याकांच्या संघटना, ह्याला खूप मोठा वाव आहे, त्याला अतिशय खूप पाठिंबा आहे आणि ते तुम्ही काम करत आहात, त्याबद्दल तुमचा अतिशय मनपूर्वक या ठिकाणी मी सुरुवातीलाच धन्यवाद मानतो. दुसरा, आता राहिले विद्यार्थी. विद्यार्थ्यावरती आता नवीन युगामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे, खूप मोठी स्पर्धा चाललेली आहे, तरी घाबरून जायचं कारण नाही. आमच्या वेळेस
काही ठराविक क्षेत्र होती, आता एवढी प्रचंड क्षेत्र वाढलेली आहेत. आणि आता पूर्वी कसं होतं, इंजिनिअरिंग मेडिकल वर शिक्का होता. आता तुमचे आर्किटेक्ट आहेत, मोठे मोठे रोड करणारे, मोठे मोठ्या बिल्डिंग बांधणारे, मोठे मोठे प्रोजेक्ट करणारे, त्यांना अतिशय मानस्थान आहे. आर्किटेक्ट आहेत. आता साहेबांनी सांगितलं की AI मध्ये मोठी प्रगती होत चालली आहे, त्याच्यामध्ये नोकऱ्या जातील अशी लोकांना भीती वाटते, पण नोकऱ्या वाढणार आहेत. कारण शेवटी हे सगळं हँडल करायला एक माणूस लागणारच आहे. तो शिकलेला पाहिजे, कॉम्प्युटराईज पाहिजे, शिकलेला पाहिजे. आणि आता कॉम्प्युटर हे आपल्याला एक शिक्षण न म्हणता एक आपली एक रोजची जगण्याचं साधन झालेलं आहे. ते आता प्रत्येकालाही ते येते, ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तिसरा मुद्दा मला सांगायचा आहे की स्पर्धा परीक्षा साठी लोक एवढे हिरिरीने भाग घेतात, त्याचं कारण आहे की कमी वयामध्ये त्यांना मोठ्या पदावर काम करता येतं. माझा आवाज येतोय ना सगळ्याला? मोठ्या पदावर त्यांना काम करायची संधी सुरुवातीला कमी वयातच येते, हे त्या स्पर्धेचं विशेषता आहे. आणि वेगवेगळे सरकारची खाती, बँका, याची नोकर भरती, वेगवेगळे पद, क्लास 1, क्लास 2, क्लास 3 हे स्पर्धेने भरायचा असा नियम आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये हे एक मोठा हक्क जनतेला प्राप्त झाला. आता गरिबाचा असो, श्रीमंताचा असो, कामगाराचा असो, तर प्रत्येकाला हा हक्क प्राप्त झाला आणि तो कष्ट करून स्पर्धेत टिकून तो वरच्या पदावर काम करू शकतो. हे अतिशय यशस्वी बाब आपल्या लोकशाहीची आहे. मी जेव्हा मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये निवडणुकीचे काम केलं, त्या दरम्यान मला असं आढळून आलं की जे लोक काम करतात ते झोपडपट्टीतले जास्त आहेत, आणि जे स्पर्धात्मक परीक्षेमध्ये विद्यार्थी येतात ते गावाकडचे शेतातले जास्त आहेत. म्हणजे हे दोन घटक आहेत मध्ये लोकशाहीमध्ये ऍक्टिव्ह आहेत. याचं मी लोकशाहीला मिळालेलं यश मानतो आणि आपली लोकशाही ही मोठी सक्षम बनत आहे, याचं एक प्रकारचं हे त्याची सिम्पटम आहे. तिसरा मुद्दा असा आहे, आता ही स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षेमध्ये काय फरक आहे? तुम्ही BA BCom ची डिग्री घेता, राईट, आणि स्पर्धा परीक्षा देता. इकडे BA BCom असेल, इंजिनिअरिंग असेल, ITI असेल, तुम्ही तो अभ्यासक्रम पूर्ण केला की तुम्हाला इकडे डिग्री मिळते. मग त्या वर्गामध्ये 70 विद्यार्थी असतील, 80 असतील, जवळपास सगळेच पास होतात. पण स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत असं नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये काय होतं की ती जी परीक्षा घेतली त्या परीक्षेला किती विद्यार्थी बसले? 10 लाख. जागा किती होत्या? 1500. ज्याला जास्त मार्क आहेत तिथून खाली मार्कापर्यंत 1500 लोकांची निवड केली जाते आणि बाकी लोकांची निवड केली जात नाही. हा तो फरक आहे. हा नेहमी स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या लोकांनी हा फरक लक्षात ठेवा की त्या स्पर्धेमध्ये तुम्ही बसल्यानंतर तुम्हाला पद मिळणार आहे. हा पालकांनी फरक लक्षात ठेवा आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे काय माहिती का, ही स्पर्धा आहे ना, ह्या स्पर्धेसाठी काही नियम अटी घालून दिलेले आहेत, काही पुस्तकं आहेत. त्या पुस्तकाचा जर विचार केला, आता ही स्पर्धा परीक्षा, त्याचं मार्गदर्शन हा सेपरेट एक 6-7 तासाचा विषय आहे समजावून सांगायचा. तर मी तुम्हाला एक 10-15 मिनिटांमध्ये अतिशय सोप्या शब्दात तो विषय समजावून सांगतो, म्हणजे तो पालकापर्यंत पोहोचला की पालकाचे वजन हलकं होईल, विद्यार्थ्याला ते उमेद देऊ शकतात. त्याच्यामध्ये असं आहे की ते काही जे विषय आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये, गणित असेल, IQ असेल, त्याच्यानंतर इंग्रजी आहे, मराठी आहे, मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, हे कुठल्याही परीक्षेचे विषय आहेत ते. जसं आपण घरी किचनमध्ये आपण तेल आणतो, त्याच्यानंतर आटा आणतो, त्याच्यानंतर वेगवेगळे पिठं आणतो, ते घरी बरं भरलं सगळं किराणा की आपल्याला कुठली भाजी करता येते, कुठली भाकरी करता येते, कुठलाही मेनू करता येतो. स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत तेच खास आहे की तुम्ही जेव्हा इतिहास करता, भूगोल करता, इंग्रजी, मराठी, हे त्याचं बेसिक जर पक्क झालं, तुम्हाला कुठल्याही परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. आणि एकवार ते तुमचं पक्क झालं की तुम्हाला यश मिळायचा मार्ग सोपा जातो. म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा परीक्षा देता तेव्हा तेव्हा मराठीचं व्याकरण, इंग्लिशचं व्याकरण, महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, नवीन योजना, रोजचा पेपर वाचणे, ह्याच्यावर सगळं उलटून पालटून विचारलं जाते. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी पुस्तकं वाचल्यानंतर, त्याच्या नोट्स काढल्यानंतर विद्यार्थ्याला ते सोपं जातं. आता स्पर्धा परीक्षा हा आणखी किचकट विषय आहे. कंटिन्युअस त्याला 3-4-5 सालाचं नियोजन लागतं आणि जो विद्यार्थी तो करेल तो त्या यशाच्या जवळपास पोहोचतो. तिसरा मुद्दा म्हणजे काय की आता तुम्ही हे सगळं सातत्य कसं टिकवायचं,
अभ्यास करणं ही बौद्धिक क्रिया आहे. आपल्याला खरं नशिबानं आपल्या धनगर समाजाला अतिशय चांगला वारसा मिळाला आहे. आपण हे माळावर गावात राहणारी लोक आहे. आपण ह्या उद्योगामुळे या नगरीमध्ये आलो उद्योगधंदे करण्यासाठी किंवा काही लोक कामगार म्हणून काम करण्यासाठी, काही नोकऱ्या करण्यासाठी आलो. हा एक नंतरचा भाग आहे. पण आपले पूर्वी त्यांनी मेंढ्या राखल्या, शेती केलेली आहेत आणि ते आरोग्य आपल्याला परंपरेनं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आपण आरोग्यामध्ये बळकट आहे. मला वाटतं की आपण धनगर समाजाच्या जेवढे काही लोक असतील हे पोलीस विभाग किंवा इतर विभागामध्ये का सक्सेसफुल होत आहेत, का त्यांचं आरोग्य चांगलं आहे. मागे मी काही आपल्या ज्या भगिनी आल्या होत्या आमच्या जीएसटी विभागामध्ये इन्स्पेक्टर, जेव्हा त्यांची मुलाखती घेतल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पोलीस भरतीमध्ये किती आपण 800 मीटर पळतोय किंवा फॉरेस्ट विभागामध्ये काय तर त्याची काही ते किलोमीटर चालावं लागतं. पण आमच्या भगिनी शाळेत जायला 4 किलोमीटर चालत येत आहेत रोज. ओढ्याला पाणी आलं तर त्याला उडी मारतायत आमचे भाऊ. त्यामुळे हे पोलीस भरतीचे जे क्रायटेरिया आहे तर त्याला अतिशय सोपी आहे. फक्त थोडं बौद्धिक आपण सुधारलं तर आपण याच्यामध्ये अतिशय सक्षम होऊ. फिजिकल परीक्षेला अतिशय चांगले मार्क तुम्हाला भेटतील. आता तिसरा मुद्दा मी अतिशय महत्वाचा सांगतो. ए प्लॅन, बी प्लॅन आणि सी प्लॅन. ए प्लॅन म्हणजे काय की तुम्ही एमपीएससी करायची, यूपीएससी करायची किंवा तुमचं काय ग्रॅज्युएशन करायचं, IT असेल, BA असेल. बी प्लॅन म्हणजे ए मध्ये काही सक्सेस नाही तर बी मग करायचं काय, त्यामध्ये बी प्लॅनची तयारी करायची. समजा मुलगानं काय इंजिनिअरिंग केलं असेल तर एमपीएससी यूपीएससी मध्ये नाही पास झाला तर त्यानं काही वर्कशॉप काढणे किंवा इतर काही बी प्लॅन आहेत. तर मी सर्वांना सी प्लॅन समजावून सांगतो. सी प्लॅन म्हणजे काय की हे बी विसरून जा. सी प्लॅनला सगळ्याला आपल्याला त्यातून जायचं आहे. आपण आपलं जे काही अर्थशास्त्र आहे, इन्व्हेस्टमेंट आहे किंवा आपलं जे सेव्हिंग आहे त्याचा रोजच्या रोज आढावा घेतला आपला महिन्याच्या महिन्याला आणि त्यातून आपली वेल्थ क्रिएशन झालं तर मला वाटतं की स्पर्धा परीक्षेत 10% लोक पास होऊ शकतील, उद्योजक काही 5% होतील, राजकारणात काही 2% सक्सेस होतील. परंतु हा प्लॅन सी जर तुम्ही केला, इन्व्हेस्टमेंट आणि तुमची जर प्रॉपर केलं पैशाचं नियोजन, आणि आपण जसं मंत्रिमंडळाच्या बैठका घेतात घरात जर आपल्याला सगळ्या सभासदांच्या बैठका घेतल्या महिन्याच्या महिन्याला आणि त्याच्या अडचणी समजावून सांगितल्या आणि आपण जर पुढे काय करायचं ठरवलं आणि हा सी प्लॅन जर सक्सेस केला तर प्रत्येकजण करोडपती होऊ शकतो. आणि असं काही देशाचे पर कॅपिटा इन्कम आजच्या तारखेला स्वित्झर्लंड असेल हे कोटी रुपयाच्या वरती आहे. त्यामुळे हे प्लॅन तुम्हाला सक्सेस मिळो, बी प्लॅन ज्याला येला नाही मिळत त्या बीला मिळो, पण सी प्लॅनला मात्र सर्व समाजाच्या लोकांना सक्सेस मिळो ही या क्षणी मी पंढरीच्या पांडुरंगाला प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या ठिकाणी मला आमचे मित्र रासकर साहेब आणि आयडियल क्रिस्ट हे चाकण MIDC मधले आमचे मित्र तुषार देवकते यांनी ऐनवेळी मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं. त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराज, जय मल्हार.